नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी संध्याकाळच्या 7च्या महत्त्वाच्या बातम्या। शेतकऱ्यांना 29 कोटी रुपयांचं उभं वाटप होणार लवकरच। महाराष्ट्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय, फडणवीस सरकारने घेतले शेतकऱ्यांसाठी 10 मोठे निर्णय। बघूया सविस्तर शेतकऱ्यांसाठीच्या आजच्या संध्याकाळच्या 7 वाजताच्या महत्त्वाच्या घडामोडी। महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांसाठी आज खूप मोठे निर्णय झाले। त्यामध्ये कर्जमाफी असेल किंवा शेतकऱ्यांना सरसकट पूर्णपणे पैसे असतील हे शेतकऱ्यांच्या खात्यावरती देणार आहेत। सविस्तर बातम्या जाणून घेऊया। पहिली बातमी येत आहे, डाळिंबाचा परतीचा प्रवास, विदर्भात तुटतायत बागा, खर्च उत्पन्नाचा ताळमेळ बसेना। शेतकऱ्यांना डाळिंब आता परवडेना झाले असून शेतकरी चिंतातूर झाल्याची सध्या विदर्भातून मोठी अपडेट पुढे आली आहे। पशुसंवर्धन दुग्धशास्त्राला कृषी अभ्यासातून खात्री, ICAR अहवाल जशास तसा लागू करण्यास शेतकऱ्यांचा विरोध। त्यामुळे पशुसंवर्धन हे खाते खूप महत्त्वाचे आहे। डाळिंबाच्या दरात मोठी सुधारणा, आवक मंदावल्याचा परिणाम, राज्यातील हंगाम अंतिम टप्प्यात, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणावी लागेल। त्यानंतर कांद्याची 18,000वर बोगस पीक विम्याची प्रकरणे रद्द, काही शेतकरी घेत होते याचा फायदा, त्यामुळे सरकारने दिलाय महत्त्वाचा निर्णय। यानंतरची बातमी म्हणजे शेतकऱ्यांना महापुरामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्यांच्यासाठी बातमी। राज्यातील नुकसानग्रस्तांना मिळणार 2,920 कोटींची मदत, अखेर शासन निर्णय झाला जाहीर। शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पैसे आता प्रत्येकी हेक्टर वाईज जमा होतील असे शासनाने आज दुपारीच जाहीर केले। त्यामुळे आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावरती पैसे वाटप उद्यापासून सुरू होईल। खानदेशात कापूस दर दबावातच, म्हणजेच कापसाला मिळणारा 10-11 हजारांचा भाव आता 6,000वरती येऊन ठेपलाय। किमान तापमानात चढउतार शक्य, महाराष्ट्रात पुढील 24 तास गारठण्याचे, महाराष्ट्रातील काही भागात हाडे गोठवणारी थंडी, तर 25 नंतर राज्यात थंडी होणार कमी। पुढची बातमी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची, एक देश एक निवडणूक विधेयकाला लोकसभेत मंजुरी, 269 मते विधेयकाच्या बाजूने तर 198 मतं विधेयकाच्या विरोधात, सरकारचा सर्वात मोठा विजय। त्यानंतर बारामती येथे रेशीम कोशास 725 रुपये प्रति किलो दर, कर्नाटक, तमिळनाडू, पश्चिम बंगाल येथील व्यापाऱ्यांचा सहभाग, त्यामुळे शेतकऱ्यांसाठी रेशीम उद्योग हा एक वरदान बनल्याचं सध्या सगळीकडे बोलले जात आहे। त्यानंतरची बातमी, राज्यात टोमॅटो 700 ते 2500 रुपये प्रति क्विंटल, अहिल्यानगरला मिळतोय 2500 रुपयाचा भाव। टोमॅटोने आता खूप मोठी कमाल केली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भरमसाठ वाढ झाल्याचं यावरून दिसू लागलेलं आहे। 6 महिन्यात 97 जणांना सर्पदंश, भोरमध्ये एकही रुग्ण दगावला नसल्याची आरोग्य विभागाची माहिती। साप चावल्याच्या नंतर शेतकऱ्यांना अतिशय चांगल्या सुविधा मिळू लागल्याने आता त्यांचा फायदा होतोय। अजित पवार यांनी दिल्लीत भेट घेतली, शरद पवार यांची सदिच्छा भेट, राज्याच्या राजकारणामध्ये पुढील 24 तासात होणार मोठा बदल। शिवसेना राष्ट्रवादीच्या ज्येष्ठांना मंत्रिमंडळातून वगळण्याची शक्यता, वादग्रस्त नेत्यांना मंत्रिमंडळात संधी नाही, अनेकांचा जीव टांगणीला, शिंदे गट तसेच अजित पवारांनी मातब्बर नेत्यांना बसवला घरी, आता राज्यात खूप मोठ्या बंडाची शक्यता। शेतकरी मित्रांनो, आपल्याला बातम्या कशा वाटल्या, आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा। धन्यवाद।